माझं खरंच प्रेम आहे त्यांच्यावर. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. भाऊ, अनुराधा, भाऊ असं काय चुकलं हो माझं? हो, तुमची तत्व, तुमची आदर्श विसरून मी कधी असं काही मूर्खपणा करेल का? भाऊ, कुठलाच विचार न करता मी असा कसा काही डिसिजन घेऊ शकते? भाऊ, माणसं ओळखायला मी तुमच्या तालमीत शिकली. भाऊ, असं कुठल्या पण आयऱ्या गैऱ्या मुलाला मी माझ्या आयुष्यात येऊ देईल का भाऊ? तुम्हाला त्रास होईल अशी कुठलीच गोष्ट मी करू शकते का भाऊ? मला माहिती, मी आधी तुम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगायला पाहिजे होतं. पण भाऊ, मी पण माणूसच आहे की. चूक झाली माझ्याकडून. त्या एका चुकीची तुम्ही मला केवढी मोठी शिक्षा देणार आहात? तुमच्या लाडक्या सानवीची ही चूक तुम्ही माफ नाही करणार. सॉरी भाऊ. भाऊ, तुमच्या सावीला आणि धैर्याला फक्त एक चान्स द्या. तुम्हाला अभिमान वाटेल, गर्व वाटेल असं काहीतरी करून दाखव. फक्त एक चान्स द्या भाऊ. भाऊ, 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 तिथे बाहेर बाहेर. अरे काय झालं, बोल ना. बाहेर तिकडे. कोण आले बाहेर? धैर्य आलाय.
धैर्य भाऊ आई अहो काय चाललंय आपल्या आयुष्यात हा आणि कुठं जाऊन हे सगळं प्रकरण थांबणार आहे? मला तर वाटतं ना या यौवनसामुळे आता घर पण आपल्याला सोडायला लागणार आहे. धैर्य धैर्य तुम्ही काय करता इथं? तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जा, मी भाऊंना म्हणवल. तुम्ही असं टेंट वगैरे नाही, तुम्ही घरी जा. नाही साहेब, आजपर्यंत तुम्ही जे जे सांगितलं मी सगळं ऐकलंय तुमचं, पण आज नाही. मी इथनं जाणार नाही जोपर्यंत भाऊ आपलं प्रेम ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत मी इथं हलणार नाही. धैर्य तुम्ही भाऊ मी तुला सांगितलं ना, या घराच्या और माझ्या नातीच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. चल निघित ना. भाऊ ऐका तर. भाऊ एकदा ऐकून तर घ्या. ऐकून तर घ्या. भाऊ भाऊ का आम्हाला एकमेकांपासून दूर करताय? मला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला निघायत ना. भाऊ पण तुम्हाला असं का वाटतंय की मी सावींसाठी योग्य जोडीदार नाहीये? सांगितलं ना तर तुमचे कान आणि मन त्याचा स्वीकार करणार नाहीत, कारण ते ऐकायला खूप मोठं काळीज लागतं. भाऊ तुम्ही एकदा सांगा तरी. आल्या पावली इथनं परत माघारी निघून जा. पुन्हा माझ्या नातीच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. असं आहे ना, एखादी गोष्ट शेवटपर्यंत निभवायची असेल ना, तर मुळातच संस्कार हे खूप शुद्ध झालेले असायला लागतात. स्वार्थापासून दूर राहायची शिकवण, त्याचबरोबर कपटीपणाचा जराही स्पर्श न झालेलं हृदय असेल ना, तरच हे शक्य आहे. पुण्या ऐऱ्या गायऱ्याच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये ती. ऐऱ्या गैऱ्याच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये म्हणजे? भाऊ तुम्ही आता जे गुण सांगितले ते एका माणसात आहे हे सिद्ध कसं कर? त्यासाठी काहीतरी परीक्षा असेल ना. तुम्ही सांगा की मला.
आमचं सावींवरचं प्रेम आणि आमचं नातं मी शेवटपर्यंत निभावू शकतो हे सिद्ध करण्यासाठी मी काही करायला तयार आहे. तुम्ही लाख प्रयत्न कराल हो, आणि समजा चुकून माकून तुमच्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी झालात तरी तुमच्या माणूसपणावर मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही. मुजुमदारांना आतून बाहेर खूप चांगला ओळखतो मी. हो, मी खरं सांगते तुम्हाला, तुम्ही जसं धैर्य समजताय तसे नाही ते. स्वतःमध्ये खूप बदल करून घेत इथपर्यंत पोहोचलोय भाऊ. सावींमुळे बदललोय मी, सुधारलोय. आधीचा धैर्य आता नाहीसा झालाय भाऊ. आणि हा जो तुमच्या समोर उभा आहे ना, तो नवं धैर्य आहे. तुम्ही किती जरी बदलले असाल तरी तुमच्या संस्कारात आणि आमच्या घरातल्या संस्कारात जमीन आसमानाचा फरक आहे, आणि तो कायम राहणार आहे. भाऊ, मग मला तुमच्या सोबत ठेवून घ्या. तुमच्या घरात, तुमच्या सहवासात तुमचे संस्कार माझ्या मनावर रुजले तर मी सुद्धा अजून चांगला माणूस होईल. असा माणूस ज्याच्या हातात तुम्ही तुमच्या नातीचा हात देऊ शकाल, आनंदानं आणि विश्वासानं. शक्य नाही. शक्य नाही. कसं आहे, कावळ्याच्या पिलाला कोकिळेनं कितीही प्रेमानं घरात आणून ठेवलं ना, तरी ते कावळ्याचे पिल्लू एक ना एक दिवस या कोकिळेच्या पिल्लालाच मारून टाकत. आणि हीच तुम्हा मुजुमदारांची नियत आहे. भाऊ, ऐका तर, धैर्य. सावी, तुम्ही घाबरू नका. ही लढाई आपल्या दोघांची आहे, आणि आपण दोघांनी मिळून ती लढायची आणि जिंकायची आहे. भाऊ, भाऊ प्लीज एकदा ऐकून घ्या ना. वहिनी काय करते? भाऊ, भाऊ ऐका तर. अगं थांब, काय करते? भाऊ, मुळात तुम्हा मुजुमदारांच्या पांढऱ्या कातडीखाली किती वाईट आणि काळं काळीच आहे ना, हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं अशा माणूसपणाला कलंक असलेल्या घरात मी माझी नात कधीही देणार नाही. आणि हा या भाऊराव नाईकचा शब्द आहे. अनुराधा ही माझी सावी नाही. सावे, खाऊन घे जरा. नकोय मला.
साव्या गप 2 घास खाऊन घे ना. अशी उपाशी नको राहू सागं. जोपर्यंत भाऊ माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी काहीच नाही खाणार. सावी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. भाऊंचा तुमच्यावर खूप जीव आहे आणि ते तुमच्यावर जास्त वेळ नाही रागावून राहू शकत. असं तुम्हीच म्हणलं होतात ना. मग भाऊ, त्यांच्यावर मी प्रेम केलं ते आंधळेपणानं नाही, मेंदू शाबूत ठेवूनच गेले. भाऊ भाऊ ऐका की हो, एवढी काय मोठी चूक केली मी. प्रेमच तर केलं की. मी पण तुमचीच नाते. तुमच्यातला ठामपणा माझ्यात पण आलाय आणि आता मी जे ठरवलंय त्यातून मी माघार नाही घेऊ शकत. इरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, उकारते साद पुन्हा, वनवाह्योरातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग.
सावे, मला आणि परागला आता निघायला लागल. तू चल की 2 घास खाऊन घे. तेवढंच आम्हाला पण जाताना समाधान. नाही, जोपर्यंत भाऊ माझ्याशी बोलत नाहीत तोपर्यंत अन्नाचा कण पण नाही खाणार. अगं पण पराग, तुम्ही दोघं माझे बेस्ट फ्रेंड आहात. तुम्हाला माहिती, मी एकदा नाही म्हटलं तर माझं नाहीच असतंय. सावे, जे काय करशील ते विचार करून कर. उगाच स्वतःच्या जीवाचे हाल नको करून घे. काळजी घे. आणि काय अडचण आली, काय वाटलं तर लगेच फोन करा मला. येतो आम्ही. चल निघतो. सावी ठीक आहेत ना? कशी असणार? सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये तिनं. तुम्हीच आता काहीतरी करा धैर्य. आम्हाला आता जास्त वेळ नाही थांबता येता येतं. चल. भाऊ, द्या ना. भाऊ, तुम्ही हातपाय धुवून घ्या. मी तुमच्यासाठी जेवण वाढते. तुमच्या आवडीचं सगळं बनवलंय मी स्वतःच्या हातांनी. भाऊ, भाऊ बोला की हो माझ्यासोबत. एकदा मला काय म्हणायचंय तेवढं तरी ऐकून घ्या की. भाऊ प्लीज. ठीक आहे, नका बोलू. मी पण उपाशीच राहणार. काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या की. कवापासून उपाशी आहे पोर. मला आता बघवा तिचे हात. भाऊ, निदान माझ्यासाठी. एकदा फक्त माझ्यासाठी बोला की तिच्याशी. उगाच हट्टाला हट्ट वाढून काहीतरी प्रीत व्हायला नको. सावे,
मला जे बोलायचंय ते सगळं सांगून झालंय. या मुजुमदाराच्या पोराबरोबर 4 पावलं जरी चाललीस ना तरी तुझ्या आयुष्यात फक्त दुःख येणार आहे. त्याच्यावर बायको म्हणून संसार करण्याचा विचार करत असशील तर तो लांब ठेवलेलाच बरा. त्याच्याबरोबर लग्न केलं तर तुझ्या आयुष्यात फक्त दुःख आणि कष्टच येणार आहे, याशिवाय दुसरं काही नाही. बस एवढंच झालंय. असं काही नाहीये भाऊ. हो, ही जर आधीचा धैर्य मुजुमदार असतो ना तर तुमचा शब्द न शब्द खरा आहे हे मी मान्य केलं असतं. हे मान्य करतो की मी चुकलोय. हो, तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात. कित्येक मुलांचं आयुष्य घडवलंय तुम्ही, पण मला कधी ती संधीच मिळाली नाही. हा मला तुमच्यासारखा एखादा गुरु मिळाला. मी वाढलोच अशा घरात आहे, त्यात माझी काय चूक आहे भाऊ सांगा ना. मी काहीतरी वेगळं अजून चांगलं व्हावं ह्यासाठी मलाही तुमच्यासारखा एक गुरु मिळायला पाहिजे ना. हो, तुम्ही कधीच कुणावर अन्याय केला नाहीत, हा कधी होऊ दिलाय. पण भाऊ, आज तुम्ही मला आणि सावीला जर एक संधी दिली नाही तर सगळ्यात मोठा अन्याय होईल असं नाही का वाटत तुम्हाला? हो, तुम्ही मान्य केल्याशिवाय आम्ही आमच्या नात्यात एकही पाऊल पुढे टाकणार नाही. म्हणूनच आज काही न लपवता सगळं स्पष्ट स्पष्ट सांगतोय. प्लीज भाऊ, फक्त एक संधी द्या आम्हाला. प्लीज. हवं तर तुम्ही संस्कार करा माझ्यावर. मला एक चांगला माणूस बनवण्यासाठी, माझ्यातले वाईट गुण काढून टाकण्यासाठी जसे संस्कार तुम्ही तुमच्या घरच्यांवर, तुमच्या शाळेतल्या मुलांवर केले तसे संस्कार माझ्यावर करा. छत्रीत उभं राहून पावसाळा अनुभवता येत नाही मुजुमदार. पंचपक्वान्न खाऊन आणि आयुष्य आरामात राहून एक जन्म काय 7 जन्मात तुमच्याच्याने हे शक्य नाही. तुमच्या मनात मुजुमदारांबद्दल किती द्वेष आहे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला दोष देणार नाही, कारण मुजुमदारांबद्दलचे तुमचे अनुभव तसे आहेत. भाऊ, यात आमच्या प्रेमाची काय चूक आहे? खूप चांगल्या मनानं एकमेकांवर प्रेम केलंय आम्ही. प्लीज, आधी झालेल्या चुकांची अशी शिक्षा देऊ नका. हे म्हणजे असं झालंय, या आधी मी खूप खून केल्यात, पण मी आता सुधारलोय.
म्हणून मला आधी केलेल्या खुनाबद्दल शिक्षा देऊ नका. हं? हो, आधी झालेल्या सगळ्या चुकांबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं माफी मागतो. मी इथे एक मुजुमदार म्हणून नाही, तर सावीचा प्रियकर म्हणून उभा आहे. आयुष्यभरासाठी तुमच्या नातीचा हात मागायला नाही देणार. अजिबात देणार नाही. कारण अन्याय करणारा भूतकाळ विसरतो, अन्याय सहन करणारा नाही. बदलू शकतो, मी आता बदललोय असं म्हणून जमत नसतंय धैर्य मुजुमदार. त्यासाठी त्याग करावा लागतो. आणि त्याग करणं तर लांब, त्याग कशाला म्हणतात मला नाही वाटत हे तुम्हाला माहिती तरी असेल म्हणून. माहिती आहे भाऊ. आणि त्याग काय असतो हे तुमच्या नातीकडनं शिकलोय मी. त्यांनी सुद्धा तुमच्यासारखं तुमच्या शाळेच्या स्वप्नासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी कित्येक गोष्टींचा त्याग केलेला बघितलाय मी. आणि त्यालाच खरं प्रेम म्हणता हे कळलंय मला. भाऊ, मी सुद्धा माझ्या खऱ्या प्रेमासाठी वाटेल त्या गोष्टीचा त्याग करायला तयार आहे.